नेमकं निवेदन कशासाठी देण्यात आलं आज जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत वसंत मोरे। दादा काय सांगाल एकंदरीत की कशासाठी निवेदन दिलं होतं आणि काय मागणी आहे तुमची? 11 जुलैला आमचे पदाधिकारी राज्याची सचिव युवा सेनेची रेणुका साबळे हिच्या भावावरती ओंकार साबळेवरती काही कारण नसताना 11 जुलैला संध्याकाळी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला मारहाण झालेली आहे। आता हे जर आपण पाहिलं त्याच्यावरती झालेले हे वार आहेत, हे जर आपण पाहिले तर अतिशय निर्गुण अशा प्रकारे त्याला मारलाय आणि त्याच्यामध्ये 100+ त्याला टाके पडलेत आणि त्याच्यामध्ये त्या आरोपींना अजूनपर्यंत त्याच्यामध्ये 9 आरोपी आतापर्यंत अटक झाले, पण प्रमुख आरोपी जे आहेत ते जे की तडीपार होते, ते तडीपार असताना सुद्धा आरोपी या कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत होते। 2 महिन्यापूर्वी म्हणजे हा इन्सिडेंट घडण्याच्या अगोदर सुद्धा मला वाटतं मार्च-एप्रिल महिन्यामध्ये संबंधित आरोपींनी साळवे गार्डन परिसरामध्ये फायरिंग केलं होतं आणि त्याच्यानंतर सुद्धा आज तो आरोपी त्याच्यानंतर एका मुलाला मारला। त्या मुलाची इथं कंप्लेंट आली, त्या कंप्लेंटमध्ये संबंधित मुलांनी तक्रार दाखल केली की माझ्या डोक्यामध्ये अगोदर हे फायरिंग होण्याच्या अगोदर त्या मुलांनी सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये रिव्हॉल्वर मारलं म्हणून, तरी सुद्धा या ठिकाणी त्या रिव्हॉल्वरचा गज झाला आणि जर त्याच वेळेस त्या संबंधित आरोपीकडे रिव्हॉल्वरच जप्त झाला असतं तर त्या आरोपीने साळवे गार्डनला फायरिंग केलं नसतं। त्याच्यानंतर मग ओंकार साबळेला त्यांनी त्या SBI बँकेच्या समोर काही कारण नसताना तो रस्त्यामधून येत होता आणि ही मुलं सगळी आपण मला वाटतं कदाचित सगळ्या सोशल मीडियावरती पाहिलं असेल की 9 मुलं 3 टू व्हीलरवरती हातामध्ये तलवारी घेऊन जात होती। अधिवेशनाच्या टाइमात सुद्धा हा सगळा विषय चालू होता, परंतु आज 20 दिवस होत आले तरी सुद्धा अजूनही संबंधित आरोपी मोकाट आहेत आणि 2 आरोपी त्यातले तडीपार आहेत। 9 मुलं पकडले, परंतु 2 जे बाकीचे आहेत की त्याच्यावरती यांना या पुणे जिल्ह्यातनं ते तडीपार आहेत, तरी सुद्धा त्यांच्यावरती अजून काय कारवाई होत नाही। यामध्ये आता पोलीस प्रशासन कमी पडतंय का? 100% कमी पडतंय। पोलीस प्रशासन कमी पडतंय का पोलीस प्रशासनावरती कोणाचा दबाव आहे ते कळत नाहीये। मला वाटतं कदाचित ज्यांनी ह्या प्रकरणामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असेल, मला वाटतं की गुन्हेगार कोणाचे कोण नसतात, त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आज आमच्या ताईवरती वेळ आली आहे, उद्या तुमच्यावरती सुद्धा वेळ येऊ शकते आणि याच्याकरता ज्या पद्धतीने काम चाललंय याच्यामध्ये आम्ही शिवसेना म्हणून सॅटिस्फॅक्शन बिलकुल नाहीये, कारण आतापर्यंत आम्ही 3 ते 4 रिमाइंडर या पोलीस स्टेशनला दिले गेल्या 20 दिवसात, ऍडिशनल सीपींची भेट घेतलेली आहे, तरी पण अजून आरोपी जमा होत नाहीये। ते काय सांगाल एकंदरीत तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं आणि 20 दिवस उलटून गेलेले आहेत, अजूनही आरोपी फरारच आहेत, काय सांगाल? सदर घटना 11 तारखेला घडली, आज 19 दिवस कंप्लीट होऊन मला असं वाटतं आज 20वा दिवस आहे। तर पोलीस प्रशासन कुठेतरी 100% नक्कीच कमी पडतंय। आम्ही नेहमी पोलिसांकडे जातोय, त्यांना विचारतोय, अपडेट घेतोय, पण आम्हाला सांगितलं जाते की 2 दिवसात सापडेल, 3 दिवसात सापडेल। आज 20 दिवस झाले पोलिसांना जर सापडत नसेल, तुम्ही गुन्हेगार शोधताय आणि असा काय तो फार मोठा गुन्हेगार नाहीये, तेव्हा या देशातून त्या देशामध्ये जाईल, इथेच फिरणारा गुन्हेगार आहे, तर पोलिसांना का सापडत नाहीये? आणि मी पोलिसांना एक निवेदन दिलेले आहे, त्या निवेदनामध्ये लिहिलेलं पण आहे की हे दोघं जे मुख्य आरोपी आहेत, त्यांचं नाव अनिल चव्हाण आणि प्रशांत घाडगे आहेत, ते दोघं बाहेर आहेत, तर ते दोघं बाहेर आहेत तर माझ्या सहित माझ्या कुटुंबाला धोका आहे आणि जर उद्या माझं काही बरं वाईट झालं तर याला कोंढवा पोलीस स्टेशन सर्वस्वी जबाबदार राहणार आहे, एवढं मी तर तुम्हाला नक्की सांगू शकते। एकंदरीत जसं सांगण्यात आलंय की हा सराईत गुन्हेगार आहे आणि अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही। 19 दिवस उलटून आज 20वा दिवस आहे, तरी सुद्धा यामध्ये पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडतंय, हे सर्रासपणे यांनी आरोप केलेला आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।